मरीन लाईन्स परिसरातील आंदोलकांची गर्दी आता कमी व्हायला लागलेली आहे। गेले 4 दिवस मरीन लाईन परिसरामध्ये अनेक आंदोलक जमले होते। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे तिथे उपस्थित आहेत। रुपाली, गेले 4 दिवस मरीन लाईन परिसरामध्ये आंदोलक मोठ्या प्रमाणात जमले होते, आज परिस्थिती काय दिसते? मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि मागच्या 4 दिवसांमध्ये मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये मराठा बांधवांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत होती। आज त्या तुलनेमध्ये गर्दी कमी झालेली आहे। सध्या मी मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये आहे आणि आपण माझ्या मागे जर पाहिलं या ठिकाणी तर मोठ्या संख्येने हे मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। मागील 4 दिवस तर आपण पाहत आहोत की अशी यापेक्षाही खूप जास्त गर्दी जी आहे ती खरं तर या ठिकाणी जमलेली होती, मात्र आजची जी संख्या आहे ती कमी झालेली आहे। सध्या आपण पाहिलं तर मरीन ड्राईव्हच्या या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील पाहायला मिळतो। मरीन ड्राईव्हच्या या रोडवरती किमान 4 ते 5 जे आहेत ते पोलिसांच्या या ठिकाणी गाड्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। कारण की काल परवाच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची गाडी जेव्हा या ठिकाणाहून जात होती तेव्हा ती गाडी देखील अडवण्यात आली होती मराठा बांधवांकडून आणि अशा पद्धतीचे प्रकार पुन्हा एकदा होऊ नये यासाठी खरं तर पोलीस प्रशासनाकडून ही काळजी घेतली जात आहे। मात्र आज आपण पाहत आहोत की मराठा बांधवांची संख्या जी आहे ती मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। जशा पद्धतीने काल कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी झालेली आहे आणि आता नवीन जे मराठा आंदोलक असणार आहेत त्यांना मुंबई येण्यापासून रोखायचं आहे आणि जे मुंबईत आहेत त्यांनी मुंबई खरं तर खाली करायची आहे, अशा पद्धतीचे कोर्टाचे खरं तर निर्देश आहेत आणि त्याच्यानंतर ही गर्दी आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। ठीक, रुपाली, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।